ठेवले आणि एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत पुराण फक्त हा एकच ग्रंथ ठेवला. दोघांची तुलना केली पारड्यामध्ये. श्रीमद भागवत ग्रंथ हाच जास्त असणारा त्याचं वजन भरलं. याचं कारण आहे, ज्यावेळी परीक्षित राजाची कथा श्रवण करण्याकरता सुरुवात होती त्या ठिकाणी देवतागण पोहोचले आणि शुभ भगवंताला सांगितलं, परीक्षित राजाच्या मरणाचा विषय आहे, काम करा. इंद्राने सांगितलं की माझ्याकडे अमृताची कमतरता नाही, मी तुम्हाला अमृत देतो आणि तुम्ही मला कथा द्या. शुभ भगवंतानी कथा देण्याकरता देवतांना देखील नकार दिला. अजूनही देवतांनी श्रीमद भागवत कथा ही श्रवण केलेली नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला कसं काय श्रवण करवली किंवा आम्ही कसं काय श्रवण करत आहात.